तर नमस्कार मित्रांनो, मी रुपाली भोर आणि आज मला बोलायचं आहे एका कॉमेंटवर. कारण आपल्याकडे टॉपिक्स तर भरपूर आहेत, पण खरं सांगायचं झालं तर मला प्रत्येक टॉपिकचं असं सखोल नॉलेज नाही आहे. म्हणजे जर मला काही बोलायचं असेल तर मला पहिलं गुगल सर्च करावं लागतं, हिस्ट्री जाणून घ्यावी लागते आणि मग बोलावं लागतं. पण आज आपण बोलणार आहोत एका कॉमेंटवर. तर एका दादाने मला कॉमेंट केली होती की आपल्या अकोल्याचं नाव जर अगस्तीनगर झालं तर फार छान होईल आणि तुला काय वाटतं याविषयी. तर मला असं वाटतं की ही एकदम उत्तम कल्पना आहे. कारण तसं पण लोक अकोले आणि अकोलामध्ये कन्फ्युज्ड होतात. पण जर अगस्तीनगर झालं तर आपल्या तालुक्याच्या नावामागे एक हिस्ट्री असेल, एक आध्यात्मिक धार्मिक वारसा असेल. जे अगस्ती ऋषी होते त्यांनी फार वर्ष आपल्या अकोल्यामध्ये तपस्या केली होती. आणि अजून असं पण म्हणतात की जे भगवान श्रीराम होते, माता सीता होत्या, लक्ष्मण होते, ते जे वनवास चालू होता त्या दरम्यान अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले होते. आणि तेव्हा अगस्ती ऋषी यांनी भगवान श्रीराम यांना बाण दिला. आणि जेव्हा रावण आणि रामाचं युद्ध चालू होतं तर भगवान श्रीराम यांनी त्या बाणाचा उपयोग केला. तर असा इतिहास आहे. मला असं वाटतं की खरंच खूप छान होईल जर अकोलेचं अगस्तीनगर झालं तर. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.